आजच्या व्हिडिओमध्ये खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत आणि अगदी वर्ष दीड वर्ष टिकणारे मिक्स डाळीचे खमंग सांडगे कसे बनवायचे ते बघणार आहोत। बरेचदा आपल्याला साठवणीचे सांडगे बनवण्याची इच्छा असते, पण उन्हाची सोय नसल्यामुळे आपण ते नेहमी टाळत असतो। पण अगदी उन्हाची सोय नसताना सुद्धा तुम्हाला हे घरी सांडगे तयार करता येणार आहे। तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मिक्स डाळीचे खमंग सांडगे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने 1 कप किंवा 200 ग्रॅम प्रमाणात चण्याची डाळ घेतलेली आहे। आता ज्या कपने 1 कप चणा डाळ, अगदी त्याच कपाने पाव कप किंवा 50 ग्रॅम प्रमाणात इथे आपण मुगाची डाळ घेतलेली आहे। सालासकट मूग डाळ मिळते, ती वापरली तरी सुद्धा चालू शकेल। आता सेम कपने बरोबर पाव कप आणि 50 ग्रॅम प्रमाणात मसूर डाळ घेतलेली आहे आणि ही सुद्धा आपण ताटावर काढून घेतलेली आहे। सेम कपने बरोबर पाव कप आणि 50 ग्रॅम प्रमाणात तुरीची डाळ घेतलेली आहे आणि सेम कपने पाव कप किंवा 50 ग्रॅम प्रमाणात इथे आपण उडीद डाळ घेतलेली आहे। उडीद डाळ जरूर घालायची, कारण सांडग्यांना चव अगदी छान येते। आता घरामध्ये तुमच्याकडे असा हा मेजरिंग कप नसेल तर घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटी किंवा पेला ग्लासचं प्रमाण घेऊन घेतलेल्या सगळ्या डाळी मोजून घेणं गरजेचं आहे। इथे आपण मेजरिंग कपने मोजून घेतलेलं आहे, तुम्ही वाटीने घेतलं तरी सुद्धा चालू शकेल। साधारणतः अर्धा किलो प्रमाणात आपण इथे हे सांडगे तयार करणार आहोत। तर इथे अशा या अर्धा किलो आपण मिक्स डाळी घेतलेल्या आहेत। आता मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर प्रमाण तुम्ही वाढवू शकता। आता तुम्हाला थोडं जास्त करून ठेवायचं आहे, म्हणजे 1 किलो जर चणा डाळ असेल तर त्याला साधारणतः 150 ते 200 ग्रॅम प्रमाण घेऊन तुम्हाला सांडगे तयार करता येणार आहे। चण्याची डाळ थोडी जास्त घालायची आहे, म्हणजे सांडग्यांना टेक्स्चर आणि चव अगदी छान येते आणि भाजीला बऱ्यापैकी दाटसरपणा सुद्धा येतो। आता या सगळ्या डाळी छान एकजीव करून घेतलेल्या आहेत, 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि दीड तासासाठी पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे। तुम्हाला सकाळी बनवायचं असेल तर रात्री तुम्ही ही तयारी करून ठेवली तरी सकाळपर्यंत अशी डाळ मस्त भिजून तयार होते। सकाळी बरोबर 6 वाजता मी ही धुवून भिजत ठेवलेली होती। 8 साडेआठ वाजेपर्यंत अशी ही भिजून छान तयार झालेली आहे। एखाद्या चाळणीवर किंवा एखाद्या कॉटनच्या कापडावर तुम्हाला ही डाळ उपसून घ्यायची आहे। डाळ पुन्हा पण 2 ते 3 पाण्याने किंवा नळाखाली स्वच्छ धुवून घेणार आहोत, कारण यामध्ये थोडासा आंबटपणा, चिकटपणा वगैरे आलेला असतो, साठवून ठेवायचा आहे, म्हणून असं हे स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे। तर असं हे आपण स्वच्छ करून घेतलंय। चाळणीमध्ये काढून घेतल्या पटकन आपण हे दळायला घेणार आहोत, अजिबात याला ठेवायचं नाही। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 2.5 इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे घेतलेले आहेत, मिक्सरला काढून घेतलेला आहे। यामध्ये 2 चमचे आपण इथे धने घेणार आहोत। धन्यांबरोबरच अर्धा चमचा आपण इथे साधं जिरं घेणार आहोत। सोबतच अगदी पाव चमचा आपण इथे ओवा घेणार आहोत। ओवा जरूर घालायचा, कारण यामध्ये आपण डाळी वापरलेल्या आहेत। सोबतच अगदी पाव चमचा आपण इथे बडीशोप घातलेली आहे। अर्धा किलो मिक्स डाळीसाठी हे मसाले अगदी परफेक्ट आहे। तर सुरुवातीला असे हे मसाले मिक्सरला काढून घेतलेत। आता यामध्ये आवश्यकतेनुसार 5-6 पळ्या भरून आपण ही डाळ काढून घेतलेली आहे, म्हणजे सुरुवातीच्या डाळीच्या बॅच मध्ये हे मसाले आपण छान बारीक करून घेणार आहोत। हे बारीक करत असताना चालू बंद मिक्सर करत जर गरजच वाटली तर थोडंसं पाणी घालायचंय आणि रवाळ किंवा थोडा मोठा आपण हे करून घेणार आहोत। अगदीच बारीक करण्याची अजिबात गरज लागत नाही। चमचाने दाखवते, तुम्ही इथे बघू शकता इतकं हे दाटसर आणि थोडंसं रवाळ आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। डाळी वाटताना जरी तुम्ही थोडंसं पाणी घालताय, छान बारीक करून घेताय तरी काहीच हरकत नाही, कारण हे आपण वाळवून घेणार आहोत आणि वाळवून घेतल्यामुळे त्यातला पाण्याचा अंश संपूर्णतः नष्ट होतो। मग असं हे सगळी डाळ आपण थोडंसं पाणी घालून थोडंसं रवाळ आपण इथे दळून घेतलेला आहे। आता यामध्ये रोजच्या वापरातले काही बेसिक मसाले घालणार आहोत, ज्यामध्ये अर्धा चमचा हिंग पूड घेतलेली आहे, अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा साठवणीचं तिखट घेणार आहोत। आपण इथे आपला मालवणी मसाला वापरलेला आहे आणि अगदी पाव चमचा आपला एकदम स्पेशल गरम मसाला पावडर घालणार आहोत। हे सगळे मसाले आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे आहेत, जे पारंपरिक पद्धतीत आणि शुद्ध मसाले वापरून खरपूस भाजून डंकावर कुटून तयार केले जातात। अजिबात कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही, आर्टिफिशियल कलर किंवा फ्लेवर वापरलेले नाही, मस्त उन्हामध्ये वाळवून खरपूस भाजून डंकावर कुटून आणले जातात। तुम्हाला जर मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये पिन कमेंट मध्ये एक लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून डायरेक्ट तुम्ही आमच्या बरोबर व्हॉट्सअपला कनेक्ट होऊ शकता आणि हे सगळे आमचे प्रोडक्ट ऑर्डर करू शकता। संपूर्ण महाराष्ट्रात 1 किलो मसाल्याला डिलिव्हरी फ्री आहे। जर अर्धा किलो घेताय तर डिलिव्हरी चार्जेस द्यावे लागतील। अर्धा चमचा किंवा सांडग्यांच्या पिठाला पुरेल इतकं चवीपुरतं मीठ घालणार
घालणार आहोत आणि सेम कपने पाव कप किंवा 4 ते 5 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। आता ही सगळी जिन्नस छान आपण एकजीव करून घेणार आहोत। कोथिंबीर घालण्याचे काय फायदे माहितीये का? एक तर मस्त खमंग तुमचे सांडगे तयार होतात। शक्यतो आपण हे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वापरतो सांडगे, अशा वेळेस कोथिंबीर वरून नाही घातली तरी सुद्धा चालू शकेल। असं हे छान आपण एकजीव करून घेतलेलं आहे। तर तुमचे सांडगे जर जास्त प्रमाणात असेल ते एखाद्या प्लास्टिक मोठ्या शीटला थोडंसं तेल पसरून तुम्ही यावर सांडगे घालू शकता। आपल्या इथे फक्त अर्धा किलो प्रमाणात आहे म्हणून घरातलं मोठं ताट परात किंवा साही ट्रे तुम्ही इथे वापरू शकता। त्याला काही थेंब तेल लावायचं आहे जेणेकरून याला पीठ चिटकून बसू नये, अगदी पटकन ते आपल्याला काढता येईल। तर सांडगे घालण्यापूर्वी हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून हात तिखट होऊ नये, हात झोंबू नये किंवा हाताला पीठ चिटकून बसू नये। आणि तुम्हाला जसं आवडेल लहान मोठे मध्यम आकाराचे सांडगे तुम्हाला यावर घालायचे आहे। सुकल्यानंतर सांडगे अगदी छोटे छोटे होतात आणि त्याचा भुगा किंवा चुरा होतो, म्हणून शक्यतो थोडे मोठे मोठे सांडगे आपल्याला घालायचे आहे जेणेकरून सुकल्यानंतर थोडे मोठे मोठे राहतील आणि त्याचा भुगा होणार नाही। साधारणतः एक गोळी हातावर घेऊन असे हे छोटे छोटे आपण सांडगे घातलेले आहे। तुम्हाला जसे जमतील तसे तुम्ही घालू शकता। तर तुम्हाला हाताने जर सांडगे जमत नसेल तर दुधाची पिशवी वगैरे आपल्या घरामध्ये रोज येत असते, त्यामध्ये पीठ घालायचे, थोडंसं टोक त्याचं कट करून घ्यायचं आणि त्याने सुद्धा तुम्हाला सांडगे छोटे छोटे घालता येतील। तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने करू शकता, पण मला अशी ही पारंपरिक माझ्या आजीची किंवा अशी ही साधी सोपी पद्धत खूप जास्त आवडते। हाताने कसं असतं ज्या साईजचं छोटं मोठं लागत असेल अगदी परफेक्ट तुम्हाला घालता येईल। फायनली असे हे सांडगे घालून झालेले आहेत। आता आपण याला सुकवून घेणार आहोत। आता दोन प्रकारे आपण याला सुकवून घेऊ शकतो। तुमच्याकडे जर खिडकीमध्ये, बाल्कनीमध्ये, एखाद्या अंगणात मोठ्या जागेमध्ये उन्हाची सोय असेल तर तुम्ही साधारणतः 3 ते 4 दिवस हे उन्हामध्ये चांगलं कडकडीत मस्त खडखडीत वाळून घेऊ शकता आणि चांगलं वाळून घेणं गरजेचं आहे। आता तुमच्याकडे जर उन्हाची सोय नसेल तर घरी पंख्याखाली सुद्धा यावर एखादी जाळी किंवा कॉटनचं कापड घालून तुम्ही एक साधारणतः 4 ते 5 दिवस पंख्याखाली सुद्धा हे वाळवून घेऊ शकता। बऱ्याचदा काय होतं, बाहेरून चांगलं कडक कुरकुरीत वाटतं पण आतून ते ओलसर राहतं आणि असे हे सांडगे तुम्ही जर स्टोर करून ठेवले तर पटकन त्याला बुरशी लागते। म्हणून चांगलं एक 5-6 दिवस 7-8 दिवस चांगलं कडकडीत उन्हामध्ये किंवा पंख्याखाली आपल्याला हे छान वाळवून घ्यायचं आहे। सुकल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता याची साईज अगदी छोटी छोटी झालेली आहे आणि तव्याचा चांगला खळखळ आणि फोडून बघितला की चांगला कडक वाटला पाहिजे। आता घरामध्ये भाजीला काही नसताना असे सांडगे जर तुम्ही एकदाच करून ठेवले तर अगदी वर्ष 1.5 वर्ष व्यवस्थित राहतात। चांगले वाळवून घ्या, चांगले कोरडे करून घ्या, म्हणजे अजिबात याला बुरशी लागणार नाही, ते खराब होणार नाही। तर असे सांडगे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा। आपले मसाले जर तुम्हाला घ्यायचे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप नंबर एक लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअपला आमच्या बरोबर डायरेक्ट कनेक्ट होऊ शकता। चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।